नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यशवेध या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आता आपल्याला 14 तारखेच्या परीक्षेचे वेध लागलेले आहेत आणि या अंतिम टप्प्यामध्ये नेमकं काय करायचं याविषयी काय असतं की आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था असते. म्हणजे यात काहीच शंका नाही की गेले वर्षभर आपण भरपूर अभ्यास केलेला आहे, भरपूर रिव्हिजन केलेलं आहे, त्यानंतर भरपूर प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, पण तरीसुद्धा या शेवटच्या क्षणामध्ये काय होतं की आपल्या मनामध्ये काहीतरी हुरहुर राहून जाते की माझं अमुक एका विषयातला कुठला तरी तमुक एका टॉपिक राहिलेला आहे. मग हिस्ट्रीचं वाचत असताना पॉलिटीचं काहीतरी आठवतं, पॉलिटीचं वाचत असताना जॉग्राफीचं काहीतरी राहिलं असं वाटतं. आणि ते वाटणं स्वाभाविक आहे, कारण परीक्षेचं प्रेशर असतं, आपल्या सगळ्यांनाच पास व्हायचं आहे, कट ऑफ क्लिअर करायचं आहे आणि त्याचं प्रेशर असतं आपल्यावरती. तर असं वाटणं काही चुकीचं नाही आहे. मग ह्या शेवटच्या 2 दिवसामध्ये काय करायचं, तर मी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये फक्त इतिहास विषयापुरतं बोलणार आहे की असं आता आपण सगळं केलेलंच आहे, पण शेवटी काय करायचं की जाता जाता आपल्याला राहवत नाही, काहीतरी वाचावं असं वाटतं, काहीतरी राहून गेलं असं वाटतं. तर ही जी भावना आहे, या भावनेतून आपण काय करतो की मग पुन्हा पुस्तकं घेतो किंवा पुन्हा आपल्या नोट्स घेतो, पुन्हा त्या चाळायला लागतो, मग पुन्हा आपलं प्रेशर वाढतं. तर असं न करता अगदी नेमकेपणानं जाता जाता काही टॉपिक्स आपण बघून जायचे आहेत. आणि हे जे टॉपिक्स आताच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, तर त्याला आपण एक्सपेक्टेड टॉपिक्स किंवा संभाव्य टॉपिक्स म्हणू शकतो की गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका चाळून आपण काय करू शकतो की काही अंदाज बांधू शकतो. तर तसे इतिहास या विषयातले मी काही अंदाज बांधलेले आहेत. तर जाता जाता एक गंमत म्हणून काय करायचं की हे टॉपिक्स काय करायचे की बघून जायचे. म्हणजे सगळा इतिहास तुम्ही करायची गरज नाही आहे, ऑलरेडी तुम्ही तो केलेला आहे, तुमच्या प्रिपरेशनवरती तुम्ही विश्वास ठेवाच. पण जाता जाता काय करायचं की हे टॉपिक बघून जायचं. मग कुठले कुठले टॉपिक आहेत, तर वेदोक्त प्रकरण. आता तसं बघायला गेलं तर आयोग काय करत असतो की महात्मा फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा शाहू महाराज असोत, यांच्यावरती नेहमी प्रश्न विचारतात. आता शाहू महाराजांशी संबंधित एक जे महत्त्वाचं आणि गाजलेलं प्रकरण होतं, वेदोक्त प्रकरण, तर त्या प्रकरणाला आता 125 वर्ष होत आहेत. तर त्याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आर्य समाजाला 150 वर्ष होत आहेत. तर आर्य समाजाचे संस्थापक, आर्य समाजाचं कार्य, आर्य समाजाशी संबंधित त्यांचं तत्त्वज्ञान, इतर व्यक्ती, तर ह्या सर्व गोष्टी आपण जाता जाता बघू शकतो. तुमच्याकडे ऑलरेडी त्या नोट्समध्ये आहेत, तुम्ही जे केलेलं आहे त्यातूनच हे करायचं आहे. हे तुम्हाला वेगळ्या कुठल्याही पुस्तकातून करायचं नाही, वेगळ्या नोट्समधून करायचं नाही. तुम्ही काढलेल्या नोट्समध्ये, तुम्ही वापरलेल्या मटेरियलमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आहेत, तुम्ही केलेलं आहे तेच उघडायचं आणि फक्त हे बघायचं. तर आर्य समाज तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1857चा उठाव, आणि खास करून त्याच्या आधी जे सगळे उठाव झालेले होते, तर ते उठावसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. आणि त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर 1857च्या उठावाच्या दरम्यान महाराष्ट्रात काय काय झालेलं होतं, किंवा महाराष्ट्रात सैनिकांनी कुठं कुठं उठाव केलेला होता. मग नागपूरला केलेला होता, औरंगाबादला केलेला होता, कोल्हापूरमध्ये झालेला होता, मुंबईमध्ये झालेला होता. मग ते उठाव करणाऱ्या व्यक्तींची नावं काय काय होती, किंवा महाराष्ट्राचा आणि 1857च्या उठावाचा कुठं कुठं संबंध येतो, तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. किंवा 1857च्या उठावाच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की अनेक आदिवासींचे उठाव झाले किंवा नागरी उठाव झालेत, ओके, शेतकऱ्यांची बंड झालेत. तर थोडाफार जिथं जिथं महाराष्ट्राचा संबंध येतो, तर तेवढा भाग तुम्ही काय कराल की बघून घ्याल. त्याच्यावरती काय होतात की वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर स्वदेशी चळवळ आहे. आता स्वदेशी चळवळीवरती सुद्धा वारंवार प्रश्न येतो. आणि आपल्याला माहिती आहे की टिळकांनी सुद्धा काय केलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये जी स्वदेशी चळवळ आहे, तर ती स्वदेशी चळवळ त्यावेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेली होती की त्यांनी ती लागू केलेली होती, किंवा स्वदेशी चळवळीचा प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मग त्या स्वदेशी चळवळीशी संबंधित ज्या कोणी व्यक्ती होत्या, किंवा कुठल्या व्यक्तीनं काय नेमकं कार्य केलं महाराष्ट्रातल्या, टिळकांनी काय केलं, तर अशा पद्धतीचा थोडासा महाराष्ट्राचा संबंध लावून तुम्ही काय करा की स्वदेशी चळवळ फक्त एकदाशी बघून घ्या. त्यानंतर खास करून महिलांनी स्थापन केलेल्या काही संस्था आहेत. आता महिलांचं योगदान महत्त्वाचंच आहे. ज्या ज्या काही महत्त्वाच्या महिला आहेत, समजा 1942च्या उठावातल्या असतील, किंवा क्रांतिकारक चळवळीतल्या असतील, असहकार चळवळीतल्या असतील, सविनय कायदेभंगाच्या चळवळीतल्या असतील, तर त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या महिलांवरती आपल्याला काय करायचं आहे की फोकस करायचा आहे.
आणि अजून एक महत्त्वाची त्याला जोडून गोष्ट म्हणजे काय की त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, तर त्यासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसची महत्त्वपूर्ण अधिवेशनं. आता तुम्ही म्हणाल की सगळीच अधिवेशनं महत्त्वाची असतात, तर काही अधिवेशनं ही थोडीशी महत्त्वाची असतात. मग त्याच्यामध्ये मुंबईत झालेली अधिवेशनं किंवा महिलांनी अध्यक्षपद भूषवलेली अधिवेशनं, परकीय व्यक्तींनी भूषवलेली अधिवेशनं किंवा ज्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाची घडामोड घडलेली आहे अशी अधिवेशनं, हे थोडंसं काय करायचं की एक क्विक रिव्हिजन म्हणून ते बघून द्यायचं. त्याच्यानंतर अलीकडं बऱ्यापैकी काय झालेलं आहे की कानपूर या शहराशी संबंधित बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये कानपूरचं 1925चं अधिवेशन आहे, काँग्रेसचं अधिवेशन. त्याच्यानंतर कानपूर कट खटला आहे, ओके. त्याच्यानंतर कानपूर परिषद आहे. तर थोडंसं कानपूरविषयी एकदा जाणून घ्या, त्याच्यावरती एखादा प्रश्न आला तर आला. त्यानंतर महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळ. आता क्रांतिकारक चळवळीची व्याप्ती खूप मोठी आहे, पण आपल्याला काय करायचं की थोडंसं महाराष्ट्रा स्पेसिफिक आपल्याला ते बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे भारत सरकार कायदे आहेत 1909, 1919, 1935, हे तर आपल्याला बघायचेच आहेत. आता ह्या कायद्यांचा फायदा काय होतो? दुहेरी फायदा होतो. तुम्हाला इतिहासात पण त्याचा फायदा होऊ शकतो, तुम्हाला पॉलिटीमध्ये पण त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं या कायद्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बघून घ्याव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ओके. मग त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संस्था, काही ठिकाणं, ओके, या गोष्टी आपल्याला बघायला हरकत नाही. आता तसं बघायला गेलं तर 100 प्रश्न असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं आपल्याला की जितकं करावं तितकं थोडंच आहे, ओके. जेवढं करल तेवढं काय होतं की आपल्याला ते कमीच वाटतं, पण असं काही नाही आहे. आपण थोडंसं काय करू शकतो की स्वतःला मर्यादित करायचं आहे. आणि जाता जाता फक्त तुम्ही हे बघा, असंच तुम्ही पॉलिटिक्सचे काही टॉपिक्स बघा, जॉग्राफीचा मॅप्स बघा, करंट अफेअर्समधल्या काही गोष्टी ब्रशअप करा. आणि अतिशय आत्मविश्वासपूर्वक तुम्हाला काय करायचं आहे की परीक्षेला सामोरं जायचं आहे. समजा आता हे टॉपिक आपण इथं सांगितले आणि तुम्हाला ते शेवटी करायला नाही जमले तर काय हरकत नाही, तुम्ही केलेले ऑलरेडी. हे नेहमी लक्षात ठेवा की मी भरपूर केलं आहे आणि मी जे केलं आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे. त्यामुळं आता कुणी काहीही सांगू, तुम्हाला शक्य होतं तेवढंच करायचं. आणि हे मी काय सांगितलं की जसा तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे, मग थोडंसं बघू, काहीतरी बसण्यापेक्षा थोडंफार बघू. कारण तसंच रिकामं बसलं की काय होतं की निगेटिव्ह विचार येतात ना मनामध्ये. काहीतरी आपलं मन काय होतं की जी मराठीमध्ये आपलं म्हण आहे की आपलं जे मन चिंती ते वैरीनं चिंती. त्यामुळे आपल्या मनामध्ये काही पण विचार येतो. तर मग तसे काही विचार येत असतील, थोडीफार भीती वाटत असेल, धाकधूक वाटत असेल, तर मग असं काहीतरी काढायचे, असे टॉपिक्स काढायचे, फक्त चाळायचे. हे सगळं जे आहे हार्डली तुम्हाला 5 ते 10 मिनटामध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी 2 तास 4 तास लावायचे नाहीत, ओके. तर मी जसं सांगितलं तसं तुम्हाला काय करायचं आहे की शांत चित्तानं आणि आत्मविश्वासपूर्वक तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.